आषाढी वारी 2026 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातील वारकरी सुविधांची केली पाहणी. भाविकांना वाटल्या पाण्याच्या बाटल्या. नमस्कार, आपण पाहत आहात लोक माझा मराठी न्यूज. आषाढी वारी 2026च्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या विविध सोयीसुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी भाविकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. पत्राशेड येथील रिद्धी-सिद्धी दर्शन मंडपात रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या हस्ते पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. तसेच प्रशासनाने उभारलेल्या सुविधांबाबत भाविकांकडून थेट माहिती घेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी वाळवंट परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. आरोग्य विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या वैद्यकीय कक्षाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर होडीतून चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सुरक्षित साधनांचा वापर करून आरोग्याची काळजी घेण्याचाही त्यांनी सल्ला दिला. भक्तिसागर येथे उभारण्यात आलेल्या आपत्कालीन कक्षाची पाहणी करत त्यांनी आयसीयूमधील रुग्णांची भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि डॉक्टरांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे, पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिता भालके तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. आपले खासदार त्यांच्या कुठून आले तुम्ही? आता बरं वाटतं? बाटली पाहिजे लावायची आहे डॉक्टर सर आहे लावू बंडू जाधव साहेबांच्या खाली